दादांचं आयुष्य हे खरं तर खूप अप अँड डाऊन्समधनं गेलं. खूप इमोशनल होते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण हे अप अँड डाऊन्स तुम्ही स्वतः जवळनं पाहिलेले आहेत. याच्याबद्दलचे काही किस्से तुम्हाला आठवत आहेत का? नाही, खूप किस्से आहेत. म्हणजे 99च्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझा सहभाग होण्याच्या मधलं मुख्य कारण आदरणीय साहेब होतेच. पण दादांशी चर्चा करून मी निर्णय करावा अशी साहेबांची सूचना होती. त्यावेळेपासून त्यांचं माझं पॉलिटिकल बॉन्डिंगही झालं आणि मैत्रीमध्ये सुद्धा तिथून एक प्रवास सुरू झाला आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की अनेक अप अँड डाऊन्स येत गेले राजकारणामध्ये. पण ते निर्धाराने या प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी तोंड देत आले. त्यांचा निर्धार, अनेक वेळेला त्यांची सुद्धा कमालीची सहनशक्तीता आणि एक विलक्षण प्रशासनावरचा बखूब हे मी अनुभवलं. किंबहुना माझ्या स्वतःच्या राजकीय जीवनावरती सुद्धा त्यांच्या या सगळ्या त्यांचा सहकारी म्हणून एक वेगळा प्रभाव पडला, की नाही आपणही तितक्या दुर्दम्य इच्छाशक्तीने लोकांची सेवा केली पाहिजे. आपलं दायित्व जनतेशी आहे, हा एक भाग आला. पण त्याचबरोबर दादा खूप मोकळे होते. म्हणजे आम्ही प्रवास गाडीने जर काही करायचा झाला 2 तास 3 तास इथून पुणे, इथून मुंबई किंवा दौऱ्यामध्ये, तर मग जुनी गाणी ऐकणं, त्या गाण्यामध्ये रमणं, त्याच्यामधले आणखीन काही किस्से सांगणं, हे जे काही त्यांचा त्या बाबतीमधलं जी म्हणजे आवड जी होती, ती आवड त्यांनी अनेक वेळेला व्यक्त केली. काही वेळेला आमच्या पक्षाची अधिवेशनं व्हायची. त्या अधिवेशनामध्ये मग संध्याकाळी आम्ही मनोरंजनाचा कार्यक्रम करायचो. आत्तासुद्धा दादांचा वाढदिवस, त्याच्यानंतर एक मी मुंबईला कार्यक्रम ठेवला होता, त्याला मी येऊ शकलो नाही. दिल्लीमध्ये त्यावेळेला पंतप्रधान महोदयांचं उत्तर होतं. त्या कार्यक्रमाचा आनंद ज्या पद्धतीने दादांनी घेतला, एक सुंदर असा गायनाचा कार्यक्रम होता. मराठी भावगीतं असतील, हिंदी असतील, जुनी गाणी असतील, या सर्वांचा दादा रसिक, दिलदार दादा, रसिक दादा.